गुड मॉर्निंग स्टुडंट, मायसेल्फ प्रशांत पाटील. आज आपण पाहणार आहोत ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेचं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला असणारा सिलेबस. नीट समजून घ्या. ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये खूप साऱ्या व्हेरियस पोस्ट असतात आणि प्रत्येकाचा कट ऑफ हा वेगवेगळा असतो. आपण ते नंतरच्या व्हिडिओत पाहूया. आज आपण फक्त पाहणार आहोत पूर्व आणि मुख्य परीक्षेला असणारा सिलेबस. तर बघा, पूर्व परीक्षेला सर्व महाराष्ट्रातून मुलं जी फॉर्म भरतात तर त्याच्यातून काही मुलं शॉर्टलिस्ट होऊन मेन्सला येतात आणि मेन्सच्या कट ऑफवर त्या मुलांचं सिलेक्शन होतं. फक्त पीएसआय परीक्षेला एक 100 मार्काची फिजिकल होते, शारीरिक चाचणी, आणि 40 मार्काची मुलाखत होते. आणि पीएसआयच्या फायनल सिलेक्शनला 200 मार्क जे मेन्सला आहेत त्याचं कट ऑफ प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स असे पकडून तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं. फिजिकल ही क्वालिफाईंग आहे. पण बाकी सर्व परीक्षेला फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये एक्झाम होतात. तर बघा, पूर्व परीक्षा जी संयुक्त पूर्व परीक्षा म्हणून आपण ओळखतो कंबाईनची, तर ती असते जवळजवळ 100 क्वेश्चनची परीक्षा असते. 100 प्रश्न असतात आणि 1 तास त्याला कालावधी असतो. तर ह्या 1 तासामध्ये तुम्हाला जवळजवळ 8 विषयांवर क्वेश्चन विचारले जातात. इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. तर याच्यातील इतिहास आणि भूगोल हे दोन जे विषय आहेत त्याच्यावर जास्त क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून येतात. इतिहास, भूगोल आणि अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी या 4 विषयांना 10-10 क्वेश्चन विचारले जातात. आणि जे मधले विषय आहेत त्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे, चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे आणि सामान्य विज्ञान आहे. या 4 विषयांवर 15-15 क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे 15 चोक 60 आणि उरलेल्या 4 टॉपिकवर म्हणजे इतिहास, भूगोल, गणित आणि बुद्धिमापन चाचणी याच्यावर 10-10 क्वेश्चन. अशा प्रकारे 100 मार्कांची तुमची परीक्षा होते आणि याच्या नंतर प्रत्येक पोस्ट वाईज कट ऑफ वेगवेगळा लागतो आणि तुमची मुख्य परीक्षा होते. आता मुख्य परीक्षेला समजून घ्या काय असतात. मुख्य परीक्षेला 2 विषयच असतात. एक असतो लँग्वेज पेपर, ज्याला आपण भाषेचा पेपर असं म्हणू शकतो. त्याच्या मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे वर 50-50 क्वेश्चन विचारले जातात. हा भाषेचा पहिला पेपर असतो. आणि दुसरा पेपर हा सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडी आणि बुद्धिमापन चाचणी याच्याशी रिलेटेड असतो. तर पहिला पेपर जो आहे भाषेचा पेपर, त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन मराठी व्याकरणावर पडतात आणि 50 क्वेश्चन इंग्रजी ग्रामरवर पडतात. तर असे 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात आणि हे दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये असतात. पुन्हा बघा, दुसरा जो पेपर आहे त्याचं नाव आहे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमापन चाचणी. पण याच्यात घाबरून जाण्यासारखं काय नाहीये. तुम्ही जे पूर्व परीक्षेला सामान्य अध्ययनाचे विषय केले तेच बऱ्यापैकी विषय याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये फक्त तुमचं पर्यावरण असेल किंवा रिमोट सेन्सिंग असेल, माहितीचा अधिकार आणि सेवा हक्क अधिनियम, असे फक्त हे 4 टॉपिक वेगळे ऍड केलेले आहेत. नाहीतर तुम्ही नीट बघितलं तर दुसरा पेपर जो सामान्य अध्ययनाचा आहे त्याच्यामध्ये बघा, बुद्धिमापन चाचणी आहे, चालू घडामोडी आहे, अंकगणित आहे, त्याचप्रमाणे राज्यघटना आहे, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल आहे, सामान्य विज्ञान आहे आणि अर्थशास्त्र आहे. म्हणजे जो पूर्व परीक्षेला तुम्ही जनरल स्टडीचा अभ्यास केला सामान्य अध्ययनाचा तोच अभ्यास आहे. फक्त ऍड झालेले टॉपिक बघूया आपण. सामान्य विज्ञान मध्ये त्यांनी रिमोट सेन्सिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे 2 टॉपिक एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत. त्यानंतर त्यांनी भूगोलामध्ये पर्यावरण हा विषय ऍड केलेला आहे. त्यातही जे राज्यसेवेचं प्रिपरेशन करतात ते ऑलरेडी पर्यावरणाचा अभ्यास करत असतात. तर हे बघा, पर्यावरण हा विषय ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हे 2 कायदे ऍड केलेले आहेत. म्हणजे नीट समजून घ्या, पूर्व परीक्षेचा तुम्ही सामान्य अध्ययनाचा चांगला अभ्यास केला आणि फक्त माहितीचा अधिकार, सेवा हक्क अधिनियम, पर्यावरण आणि रिमोट सेन्सिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे छोटे छोटे 5 टॉपिक तुम्ही कव्हर केले तर तुम्ही ऍट अ टाइम पूर्व आणि मुख्यचा अभ्यास करत असता. धन्यवाद.